जय शिवराय. मी ब्लॉगर तेजू आज आत्ता तुम्हाला घेऊन आले मुंबई शहरातील एका अशा बेटावरती, ज्या बेटावरती तुम्हाला माझ्या मागे बघा मंदिर दिसतंय. हे मंदिर आई महाकालीचं मंदिर आहे आणि हे चारही बाजूने समुद्राने वेढलेलं असं मंदिर आहे. तुम्हाला माझ्या आजूबाजूलाही सगळीकडे फक्त आणि फक्त समुद्राचं पाणी दिसत आहे. तर हो, हे आहे विरार मधील अर्नाळा बेट आणि अर्नाळा बेटावरती आज मी आले आहे या आई महाकालीच्या दर्शनासाठी. तर आई महाकालीचं मंदिर नेमकं कसं आहे, कशा प्रकारे माझं दर्शन झालं आणि इथला आजूबाजूचा सुंदर निसर्ग कसा आहे, हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत. चला तर मग. आजच्या ब्लॉगची सुरुवातच आपली अर्नाळा जेट्टीवरून झाली. सकाळचे सुंदर वातावरण, शांत समुद्र, पाण्यामध्ये असलेल्या छान छान छोट्या मोठ्या बोट आणि लोकांची रोजची लगबग हे सगळं अनुभवत मी जेट्टीवर आले. थोड्या वेळातच आपली बोट येईल, तोपर्यंत आपण इथेच वाट पाहूयात. ती पहा तिथे दुरून येताना आपल्याला एक बोट दिसते, प्रवाशांनी भरलेली. ही तीच बोट आहे ज्या बोटीने आपण अर्नाळा बेटावर जाणार आहोत. जशी बोट जवळ जवळ येऊ लागली, साऱ्यांचीच घाई झाली. बोट मध्ये जाऊन जागाची पकडायची होती. सगळ्यांच्या मागोमाग मीही बोट मध्ये आले. लगेचच आपली बोटही सुरू झाली. चला मग या समुद्राचा, या इथल्या शांत वातावरणाचा आनंद घेत 5 मिनिटाचा प्रवास करूयात. फक्त 5 मिनिटांमध्येच आपण किनाऱ्याला आलो. किनाऱ्यावरून समोरच आपल्याला आई महाकालीचं मंदिर दिसते आहे. चला मग जाऊयात. हे आई महाकालीचं मंदिर अतिशय शांत वातावरणात चारही बाजूने समुद्राच्या पाण्यामध्ये वेढलेलं आहे.
खरंच खूप 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 छान वाटतं आहे मला या मंदिरामध्ये. मंदिराचं एकूण नक्षीकाम, आकर्षक बांधणी इतकी मन मोहून टाकणार आहे ना, जे तुम्ही समोर पाहतच आहात. मंदिर अतिशय सुंदर आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या नक्षीकामामध्ये उतरवल्या आहेत, ज्या आपल्याला गोल घुमटामध्ये पाहायला मिळतात, अतिशय सुंदर आहेत. मंदिरामध्ये असणाऱ्या पुजारी बाबांना देवी आईसाठी आणलेला हार फुले दिली आणि आई महाकालीच्या सुंदर रूपाकडे पाहतच राहिले. मंदिर आतून आपण पाहिलं, आता बाहेरून मंदिराची बांधणी पाहूयात. हा या मंदिराचा अट्रॅक्टिव्ह व्ह्यू पॉइंट आहे. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला एक जुनी तोफ पाहायला मिळते. या मंदिराच्या इतिहासाकडे जर आपण लक्ष टाकलं तर आपल्याला असे समजते की हे मंदिर पेशवेकालीन आहे. पेशव्यांच्या स्वप्नामध्ये आई महाकालीने येऊन तिचे इथे अस्तित्व असल्याचे सांगितले होते. त्यातूनच या मंदिराची उभारणी झाली. म्हणजेच पेशवे काळामध्ये या मंदिराची स्थापना झाली होती. या अर्नाळा बेटावरील लोक आई महाकालीला खूप मानतात. नित्यनियमाने तिची पूजा करतात. आई महाकालीच्या आशीर्वादाने, कृपेने इथल्या लोकांचे जीवन सुखकर आहे. महाकालीच्या मंदिराच्या परिसरातच आणखी एक मंदिर आपल्याला पाहायला मिळते. हे मंदिर आहे आई एकविरेचे. चला मग आई एकविरेचे दर्शन घेऊयात. खूप छान दर्शन झालं आईचं आणि सकाळीच मी ते आले होते, पण आता ऊन आलंच आहे. त्यात सुट्टीच्या दिवशी नव्हते, त्यामुळे मला गर्दी नाही मिळाली. छान असं मोकळं वातावरण मिळालं, दर्शन छान झालं. मंदिराच्या समोर बघा इथे होम हवन करण्यासाठीची जागा आहे आणि नवरात्रीच्या दिवसात इथे खूप गर्दी असते. प्रचंड प्रमाणावर भाविक भक्तांची गर्दी असते, कारण नवरात्रीचे 9 दिवस ते उत्सव असतो आणि त्यामध्ये ते होम हवन वगैरे केलं जातं. या मंदिराचा जो हा पॉइंट आहे जिथे आता मी उभी आहे, आपल्याला इथे मंदिर दिसतंय आणि मंदिराच्या अगदी बरोबर आपण जर समोर उभं राहिलो तर आपल्याला हा सुंदर असा व्ह्यू पॉइंट कॅप्चर करता येतो. अगदी मनाला समाधान, अगदी गारवा देणारा हा पॉइंट आहे. इथून आपल्याला सगळीकडे समोर जोपर्यंत आपली नजर जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त आपल्याला समुद्रच पाहायला मिळतो. ते समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, शांत हवामान, या सगळ्याचा आनंद आपल्याला या जागेवरून घेता येतो. तर कसा होता आपला हा मंदिराचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटत एका नवीन गडकोट मोहिमामध्ये किंवा देवदर्शनांच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. जय शिवराय.